नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर येथील श्री क्षेत्र मोहगाव झिलपी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे वसलेले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज स्वस्वरूप संप्रदाय पूर्व विदर्भ उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान 13 सप्टेंबर 2024 रोजी झालेले आहे। या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नागपूर पासून श्री क्षेत्र नानिसधाम रत्नागिरी पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांना 21 ऑक्टोबर 2024 रोजी 59वा जन्मदिन येत आहे। स्वस्वरूप संप्रदायाचे मुख्य पीठ नानिसधाम येथे हा उत्सव अनेक वर्षापासून साजरा केला जातो। त्या दिवशी दिंडी नानिसधाम येथे दाखल होणार आहे। या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे। या दिंडीतून आध्यात्मिक विषयांबरोबरच सध्या अत्यंत जिकरीचा पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे। हजारो लोकांची खाण्यापिण्याची, राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, आंघोळीची याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकऱ्यांची पथक या दिंडीत सामील आहे। सोबतच टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे अनेक समाज उपयोगी उपक्रम आहेत, जसे की महामार्गावरील ॲम्ब्युलन्स सेवा म्हणून तर देहदान, गरीब मुलांसाठी मोफत CBSE बोर्डाचे शिक्षण, रक्तदान, व्यसनमुक्ती आणि या अशा अनेक उपक्रमासाठी संस्था नेहमीच ओळखली गेली आहे। त्यांच्या नव्या उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरांवरून त्यांचे कौतुक केले जात आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।